तुमचे स्वागत आहे. चला मग आज मी माझ्या रेसिपीला सुरुवात करत आहे. आज एक नवीन अशी रेसिपी कच्ची दाबेली. त्याच्यासाठी मी बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे, डाळिंब घेतलेलं आहे, गोड आंबट चटणी घेतलेली आहे, चिंचेची तिखट चटणी, कोथिंबीर, शेंगदाणे, दाबेली मसाला, मीठ, बटर आणि बारीक शेव, 0 नंबरची शेव. आता मी बटाट्याचं सारण करून घेते, म्हणजे आपल्या दाबेलीची चटणी करून घेते मी. गॅस चालू करून आपण त्याच्यावर कढई ठेवलेली आहे. आता तेल टाकूया. दाबेली मसाला आणि थोडीशी हळद, लाल तिखट टाकूया आपण थोडंसं, म्हणजे थोडीशी चव येईल. काश्मीरी लाल मिरची पाय टाकलेली आणि त्याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा आणि चवीपुरते आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला मस्तपैकी एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे मिश्रण थोडं घट्ट वाटतं आहे, तर आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया. म्हणजे आपल्याला थोडंसं असं पातळसर पाहिजे. दाबेलीचा मसाला हा पातळसर असतो, थोडासा जास्त घट्ट पण नसतो. ते व्यवस्थित आपलं असं मस्तपैकी मिश्रण झालेलं आहे. तर मी गॅस बंद करते आणि गार झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, आपलं मिश्रण मस्तपैकी गार झालेलं आहे. आता आपण त्याच्यावर शेंगदाणे टाकूया. ज्यांना तिखट शेंगदाणे हवेत त्यांनी तेलामध्ये थोडंसं मसाला टाकून तिखट करू शकतात, पण मला नको होते म्हणून मी नाही केलेत. डाळिंब टाकूया. कोथिंबीर टाकूया आणि थोडीशी शेव टाकूया. आता मी गॅसवर तवा तापायला ठेवते आणि आपण दाबेली फ्राय करून घेऊ. दाबेलीसाठी गोल पाव लागतात, पण मला गोल पाव भेटले नाही म्हणून मी लादीचे पाव आणलेले आहेत, आपले साधे पावभाजीला किंवा साधे वापरतात ते. तर आता मी याला एक साईडला गोड चटणी लावून घेते आणि ही चटणी फक्त गूळ आणि चिंचे टाकून केलेली आहे. आणि दुसऱ्या साईडला ग्रीन चटणी, ही कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि मीठ टाकून केलेली आणि हिरवी मिरची. आणि आता आपण थोडंसं हे वेटर लावूया मस्तपैकी. हे बघा, मस्तपैकी मी सगळीकडून असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण शेवमध्ये डीप करूया सगळीकडून आणि व्यवस्थित अशी शेव लावून घेऊ. हे बघा, सॉरी काही गोष्टीचा आवाज येऊ शकतो. हे बघा, आता आपण तव्यावर फ्राय करायला ठेवूया. आता मस्तपैकी आपण तूप टाकून आपले ब्रेड सगळे फ्राय करूया. बटर टाकून. आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहे. हे बघा, मस्त क्रिस्पी अशी आपली कच्ची दाबेली तयार आहे. मस्तपैकी आपली दाबेली आता तयार आहे. ही बघा, मस्त क्रिस्पी झाली, मस्त आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.